म्हणतो यार, पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. नंबर 1 तो यार, पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस राजेश म्हात्रे आपला काव्य मधुराज ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, ह्या बैलाबद्दल जितकं सांगावं ना तितकं कमी आहे. रॉकी भाई 8787. मी कधी मोस्ट ऑफ दी मैदानात जेव्हा गेलो तेव्हा माझी रॉकी भाईची भेट झाली नाही, पण मी इन्स्टावरती नेहमी त्याला पाहत आलो. इन्स्टावरती हा सहज 55 गुलाल घेणारा बैल आहे जो रॉकी भाई 87 बुर्दुल गावातील आतिश अशोक पाटील दादा यांचा. सो मला असं वाटलं की का नाही मग या बैलाची आपण मुलाखत घ्यावी. तुम्ही रॉकी भाई 8787 ची मुलाखत युट्यूब वरती जास्त पाहिली नसेल, पण आज आपण त्या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आलो ना. रॉकी भाईला आपण युट्यूब मार्फत प्रसारित करणार आहोत. सो आता आपण थेट दादांची मुलाखत घेऊया. दादा, सर्वप्रथम सांगा की हा बिनजोडचा बादशाच बोललं जाईल त्याला, की सहज 55 गुलाल एकही शर्यतनं हारलेला. त्याच्या खरेदी कुठून आणि कितीला आणि काय बघून त्याला खरेदी केलं होतं तुम्ही दादा? सर्वप्रथम आपलं नाव आपण सांगा. अशोक शालिक पाटील. जो काय बघून खरेदी केला म्हणजे तसं काय, माझे पहिले त्याच्या अगोदर 2 बैल माझ्याकडे होते, पण त्यांचं कसं जरा चलबिचल झाला होता. एक कमी ते एक जास्त, एक कमी. कोणते बैल? त्या बैलांचे नाव? हरण्या आणि बदमाश. अच्छा. सहज गेलो होतो आम्ही, सहकुटुंब मच्यावर गेलो होतो. पहिले घ्या ठिका गेलो नव्हतो. असा जो आवडला म्हणजे काय एकदम पतलिंगचा होता. माझा मित्र बोलला मधुकर पाटील, घेऊया बोलतो बैल एक. केले आम्ही, त्याचे पैसे त्याला 28,000 30,000 29,000 केले, तरी नाही 33,000 केले. 2-4 वेळेला घेऊन असलं त्याला आम्ही 33,000 घेतला. तेव्हा साधारणतः त्याचं आदात होता का किती होता? 2 दात होता. 2 दाती होता. आणि त्याची हाईट फुल होती. 2 दाती होता, त्याचा प्रॉब्लेम काही नव्हता, हाईटला जाम होता. मग इथे आपल्या बुर्दुल गावात घेऊन आलेला कोणत्या मैदानात त्याला पहिला उतरवला? नाही, गावात त्याला नेला होता. आपल्याच बैलात रेशील टाकली. तो काय बरोबर येत नव्हता हरण्याशी. तो बरोबर काय आला 2-3 वेळेला. ते उसटण्यावाल्यांचा बैल आणला. त्याच्याशी एक लास्ट एक द्यायचा बरं फेरा आला तर आला, नंतर न्यायचा. एवढा फास्ट आला का तो, म्हणजे सगळी पोरा जवळी माझे असत ना, भावाची काकाची मुलं सर्व चार्ज झाली का एकदम बेस्ट पदल बोलतोय. त्याच्यामुळे आम्ही त्याला ठेवला तर 2-3 शेती आम्ही केल्या. पहिले हरण्यावर केल्या आणि 2 ते कुठला रे दिलू डोक्याचा बैल, त्याच्याबरोबर 2 शेती जिंकल्या. हरण्याबरोबर 1 जिंकली, 2 हारल्या. नंतर मग मी भारत शिपायला गेला. अचानक भारत मला त्याचा फोन आला माझ्या पोऱ्याला आतिशला. तर तुम्ही मला विचारलं, पप्पा असं असं आहे, काय करायचं, कसं चालतं तर बघ. मी प्रथम शर्यत चिंचोलीला केली. मस्त पैकी म्हणजे दोघं बेतात चालले. तिथनं जो सुरू झाला आमचा कार्यक्रम, तर म्हणजे 55 शर्यती करत पर्यंत हार काय भेटली नाही. म्हणजे सहज जो चिंचोलीच्या अड्ड्यात भारत आणि रॉकी बाईंनी जी सुरुवात केली चिंचोलीच्या अड्ड्यापासून, तर थेट 55 शर्यती तो 2023 ते 2024 जिंकत आला. आणि जी 55वी शर्यत होती ती कोणत्या मैदानात झाली होती? 55वी शर्यत कासगावला झाली होती. मित्रांनो, अशी रॉकी भाईची कारकीर्द आहे. मग रॉकी भाईला जेव्हा तुम्ही खरेदी केली 35,000 आणि जेव्हा तो पहिला गुलाल घेतला त्याने, मग असं वाटलं होतं की हा गुलाल त्याच्या अगोदर 2-4 घेतले होते, पण ते एवढं काय आम्हाला हे नव्हतं, त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. जेव्हा भारत आणि त्याचा पैरा जमला ना, तेव्हा आम्हाला वाटलं का बैल खूप पुढे जाईल असं वाटलं. म्हणजे आम्हाला, कारण आम्ही त्यातलंच किडे आहेत ना, आम्हाला माहिती आहे कुठला चालेल नाही चालेल. मग भारत बैलाबद्दल काय बोलाल? भारत बैल पण खूप चांगला आहे. काय यो जास्त चालतंय का, कधी तो काय जास्त चालतंय, म्हणजे त्यांचा काय 19-20 होते, पण एकामेकाला सोडून जायत नाही. तोही साधारणतः किती वर्षाचा असेल? तो याच्यात लेवलचा असेल, याच्याच लेवलचा 4 वर्षाचा असेल, बरोबर. आता तो बोलल्याप्रमाणे 7 दाती, आता 7 दात लागलाय. मग काय बोलाल तुम्ही आता बिनजोड मध्ये आपल्या मुंबईमध्ये तर भारत आणि रॉकी बाई म्हणजे एकही शर्यत हारत नाही, तर मग असं कधी वाटलं नाही की घाटावरती घेऊन जावा त्या बैलांना? असं वाटतं का त्यावर घेऊन जावा, पण काय माहितीये का, इथेच जो चालले चांगला चांगला, मग कशाला वर तिकडे नेऊ, इथे पण आपल्याला हार भेटलीच नाही ना, तिकडे नेऊन हार
ना घ्यायसाठी आम्ही इथेच गाडी याचं करतो. पालन पोषण आपल्या मुंबईमध्येच होतं म्हणजे घाटावरती अजून नाही घाटावर पाठवत नाही. मग या वर्षी काय आहे का नियोजन? नियोजन आहे तर पोरा पण बोलतात का एक वेळा दादा आपण तिकडे लिहून हाऊस करू. ठीक आहे, जेव्हा मुंबईमध्ये पावसाला सुरू होतं ऍटलीस्ट त्या दरम्यान तरी आम्हाला तो घाटावरती जाणार या वेळेस जाणार घाटावर. नक्कीच. आता मग त्याचं तुम्ही रुटीन कसं असतं, त्याचं डेली रुटीन कसं असतं, सराव कसा असतो त्याला? सराव म्हणजे काय सकाळी उठला का त्याला 8:30 ते 10 वाजेपर्यंत त्याला खाया प्यायल्यानंतर पोरा बाहेर करतील, त्याला धुतील, पूर्ण मॅट बी धवला का पुन्हा आतमध्ये फॅन लावून डबल 4 वाजता त्याला बाहेर करणार, खाना घालणार, मग शेतावर येणार, शेतावरली पुन्हा संध्याकाळची त्याला घरी आणणार, संध्याकाळची डबल चारा टाकणार, 8 वाजता त्याला बेऱ्यात टाकणार. म्हणजे चालणं आणि पवनी असते? पवनी नाही आली आमच्याकडे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पण चालणं नेहमी. चालणं नेहमी पोरा. दादा रॉकीबाई म्हणजे कोणत्या साईडने पळणारा बैल आपला? डाव्या खांदी पळतो. डाव्या खांदीने पळतो. मग कधी त्याला उजव्या साईडने पळवला? नाही पळवला नाही. कधी असा प्रयत्न मोठा रिस्क असते ती, पण कधी रिस्क घ्यायची आम्हाला गरज लागली नाही ना, कारण जो भारतचा आणि त्याचा पायरा झाला तिथं आम्ही शरतच नाही आलो, तर रिस्क घ्यायची काय गरज आहे? रिस्क कधी घेतो मनुष्य काय या इकडनं नाही जमत ते करणं हारल्यावर, मग ते आम्हाला ते हार झालीच नाही तर मग आम्ही रिस्क कशाला घ्यायची? तुमचा भारत आणि हा रॉकीबाई हाच पैरा राहणार आहे शेवट? एकच पायरा आणि एकच नावानी गाडी पळाली 55 शेतीला, एकच ड्रायव्हर आणि आतिश अशोक पाटील एकच नावानी गाडी, एकच ड्रायव्हर सलग आणि एकच पायरा, असं म्हणजे महाराष्ट्रात कोणी केले असं मला तर नाही वाटत. दादा नक्कीच आणि हा पैरा चांगला चालतोय, एकही शर्यत हारत नाही. आणि आता जसे ज्याचा त्याचा बैल मालक म्हणजे पैरे बदलत राहतात, चेंज करत राहतात, पण जर रॉकी बाई आणि भारत हारलाच नाही तर पैरा कसं चेंज करावं वाटत नाही. पण मग असं कधी कॉल वगैरे येतात का? हा येतात. माझ्या पोराला तर खूप कॉल येतात का माझ्या बैलाशी पण तो सांगतो आमचा पप्पा देणार नाही. नियोजन माझं सगळं त्याच्याकडे, मी काय बोलत नाही, तो करेल त्या करा. म्हणजे जी जोडी आणि हा काकाचा पोरगा गुरुगुडी का तो एक काकाचा पोरगा आणि माझे चुलत काकाचे पोरे आहेत, पण यांना एवढी हाऊस आहे का 700 800 रुपयाच्या दांड्या मारून हप्त्यातून 2-3 दांड्या मारतात. सर्व फोन कोणाला येतो पैऱ्यासाठी? पैऱ्याला फोन त्यालाच, आतिशला, जे आता नाही येत. नाही तो मग दादा असं कधी होत असेल ना की आपलाच रिलेटिव्ह किंवा कोणता असेल की मोठे मोठे रोकी पासून मोठे बैलांचा फोन येतात त्याला, पण तो सांगतो नाही द्यायचं. मित्रांनो असं भरपूर पाहतो आपण, मोठमोठी बैल असतात, आपला बैलच्या पैऱ्यासाठी तो एकमेकांना दिला जातो, दुसऱ्यांना दिला जातो, पण यांचा आपण दिला तर काय होईल माहितीये का, तो त्याचा मन नाराज होईल भारत बैलाचा, मग त्याच्यामुळे आपण देत नाही त्याला ना फोन येत, त्याला फोन नाही, कारण तो बैल असा आहे का तो पळतो खूप, पण तो याच्याशीच पळतो, दुसऱ्या कोणाच्या पळणार नाही, असं आहे त्याचं. तेच म्हणायचं त्यांना मालकांना की जर आपली जोडी ती A1 जोडी आहे, A1च जोडी बोलताल की आतापर्यंत शर्यत आली नाही तर ती जिंकतच आली, आणि मग दुसऱ्या पैऱ्यामध्ये कुठे कमी जास्त ही होऊ शकतो, आणि आपला बैलाचा जो आज नाव आहे आणि एकही शर्यत हारला नाही तो कुठे कमी पडता नाही, आणि जर एकाला दिला आणि एखाद्याला नाही दिला तर मग मन दोन्हीकडे दुखावलं. त्याच्यापेक्षा बेटर आहे जे त्यांचं चाललंय ते तसंच सुरळीत चालू राहावं. आणि मी आताच चर्चा करताना ऐकलं की रॉकी आणि भारत, रॉकीची तर तुमची इंटरेस्ट आहे घाटावर नेण्याची, पण भारत बैलाच्या मालकाची तर नाही. मग तेव्हा काय नियोजन असणार? तेव्हा तर पैरा नक्कीच तेव्हा करावाच लागेल, कारण मला तर पैरा करायचाच नाही, पण पोरांचं सर्व म्हणणं आहे दादा एक वेळा आपण घाटावर एक वेळा तरी घाटावर पळू पाहिजे. ठीक आहे, मला काय होईल घरचं ते करू, आपण तुमची इच्छा पूर्ण करू. कारण मी जो शौक केले ना निवड सर्व कुटुंबासाठी, म्हणजे सर्व पोरांना आवड आहे, म्हणजे एवढी आवड आहे का बोलूच नका, खूप आवड आहे. दादा मी आता ऐकलं की आधी जो बैल होता हारण्या बैलाने कोणता बदमाश, मग ते आता कुठे? ते आम्ही विकले पाहिजे. काही पण म्हणजे काय केलं, ज्या वर्षी आणलं ना त्या वर्षी सलग 17 गुलाल घेतले ना रे, 17 गुलाल सलग घेतले, 2 हारले, त्याच्यानंतर पुन्हा 2 जिंकले, म्हणजे 21 मधून 2च शेती हारले. मग दादा आता तर तुम्हाला काय रॉकी सोबत जर भारत आहे तर मला तरी वाटत नाही की दुसरी नवीन कोणती खरेदी तुम्ही करण्याची नाही हल्ली इच्छाच नाही. बैल आणण्याची इच्छा आहे, पण बैल आपण आणल्यानंतर त्याचा मन नाराज होईल. माझा स्वतःचा मन तर असं आहे का त्याचा मन नाराज नाही करायचा. असा बैल का आपण उद्या पण आणू, रोकी पासून भारी पालणारा रोकी बैल माझा असा आहे, म्हणजे का मी मोठेपणा सांगत नाही का माझा बैल खूप पळतो, पण एवढा भारी आहे का तो कुठल्या पण बैलाच्या गल्यात पळल अशी आम्हाला गॅरंटी आहे, कारण आम्ही त्यातला आम्हाला सर्व माहिती आहे बैल कुठल्या बैलाची झालं, कुठल्या पण बैलाची टाका पिंजूरच्या कुठल्या पण बैलाची नाही बोलणारच नाही. दादा हा जेव्हा आपल्या दावणीला असो, जेव्हा तुम्ही त्याच्यात आतिश दादा किंवा तुम्ही जेव्हा त्याच्याकडे येतो तो कसं ओळखली आपला मालक आलाय आपल्या समोर? नाही तो असा आहे ना का जास्त करून कोणाला जवळ घेत नाही, एक याला घेतो एक याला ना माझ्या आतिशला, मला स्वतःला पण जवळ घेत नाही, म्हणजे गेलो का असं सगळं मी जायचंच नाही, इथनं बघायचा बाहेर किंवा इथं असलं मग खुर्ची लावून बसला, पोरा असली तर मग त्याच्या अंगावर हात फिरवायची माझी हिंमत असतो, नाही तर मी स्वतःहून त्याच्या जवळ जायचंच नाही.
दादा हारण्या रॉकी आणि त्याच्यानंतर जो चिंचोली अड्ड्यात हारण्या आणि भारतची जी जोडी यशस्वी ठरली, तर या जोडी मागे जितका मालकाचा पाठराखींचा हातभार जितका असतो तितका चालवणारा बैल चालक जॉकी, तर मग त्याला जॉकी वेगवेगळ्या नाही एकच जॉकी आमचा, जॉकी ओनली वन जॉकी. जॉकी नसलं तर आम्ही बैल अड्ड्यात नेत नाही. जॉकी सोडून द्या, माझा जो दोस्त आहे ना मधुकर पाटील, तो नसला तरी आम्ही बैल अड्ड्यात नेत नाही. जॉकी असून पण नेत नाही. आमचं असं 2 माणसं नसली नाही, एक दोघांची नसला तरी आम्ही बैल कॅन्सल करतो त्या दिवसाला. जॉकीचं नाव समजेल मला काय? दिलीप पाटील. हा नेहमी जॉकी तोच आहे. एकच जॉकी, कोणाला पण विचारा काय पण. म्हणजे दादा असं नाही होणार की मुंबईमध्ये एकमेव अशी जोडी आहे, ती जोडी फुटली नाही आणि त्याला सुद्धा ड्रायव्हर एकच असणार, हा एकच बैल मला वाटतं असा असेल मुंबईमध्ये की भारत आणि रॉकी आणि त्याला ड्रायव्हर एका अड्ड्यात 2 पैरे करतात वेगवेगळे, पण आमचा एवढे 55 गुलाल घेतपर्यंत एकच जॉकी आणि एकच नावाने गाडी पळाली. पण दादा आता मी चर्चा झाली असत की रॉकी बैल आतापर्यंत 2023 ते 24 पर्यंत एवढ्या शर्यती तो जिंकत आला, मग कधी अड्ड्यामध्ये मी बोलल्याप्रमाणे केतन दादानीच फक्त मुलाखत घेतली, त्याच्यानंतर तो कोणाच्या युट्यूब मार्फत आलाच नाही. आणि मी इथे आलोय त्या इंस्टाग्राम वरती बघून. मला सुद्धा अड्ड्यात असताना म्हणजे कसं अड्ड्यात एवढे खूप सारे मित्रांनो बैल असतात, हजारो बैल असतात, कोणाकडे जाऊ कोणाकडे नाही हा प्रश्न असतो. मग दादा तो युट्यूबच आले नाही की कसं काय होतं ते, म्हणजे त्याची मुलाखत पडली नाही, काय रिझन होतं त्याच्या? आपण मुलाखत दिलीच नाही. मुलाखत म्हणजे सहसा ते जिंकल्यानंतर मुलाखत देत नाही, पण आज आवर्जून आल्याने दादानी मुलाखत देत नाही. म्हणजे आम्ही देतच नाही, काय आलं ना तरी पण म्हणजे त्या गोष्टीत आम्हाला इंटरेस्ट नाही. ते काय युट्यूबवर जाणं मग सर्व लोक बघतात, ते आम्हाला जमतच नाही. मोठा नाव कमवायचं म्हणजे ते आपल्याला जमत नाही. जे चालले ना ते चालून दे. ही फक्त हाऊस आहे कोणाची, माझ्या पोराची आणि माझ्या भावांच्या पोरांची किंवा काकांची मुलांची, यांची हाऊस आहे. मी ते नावासाठी काहीच नाही, निवड आपल्या कुटुंबाच्या पोरास त्यांच्यासाठी. बरोबर मित्रांनो, आज जे काही बैल मालकाचं नाव होतो आपल्या बैला मागे होतो, बैलाच्या म्हणजे मोठमोठे व्यवसाय आहेत, खूप व्यवसाय आहेत ज्याच्यामुळे आपलं नाव होणं हा गावापुरती मर्यादित असतो. आणि भरपूर बैलांमुळे बैल मालक हे नावारूपाला आले त्या आपल्या बैलामुळे. पण यांचं असं आहे की यांच्या दावणीला रॉकी 8787 बैल असून एवढा नाव करत असून त्या युट्यूबच्या मार्फत कधी आले नाही, की त्यांना फक्त त्यांचा तो शौक आहे, त्यांची ती आवड आहे, ती त्यांना जोपासायची आणि हे जी मुलं आहेत ती त्यांच्या आवडीमुळे ते करतात, ना की नावारूपामुळे करतात. आमचं असं आहे का, आम्ही युट्यूबला स्टेटसला खोटा काही टाकणार, खोटा टाकलं तर मी पोरांना माझा पहिल्यापासून टाकतो. काही काही लोक आहेत काय पण खोटा टाकतात. शर्यत नाही जिंकली तरी जिंकली, रेषेल तरी जिंकली, बरोबरी झाली तरी जिंकली. तर खोटा धंदा आम्ही करीत नाही. खोटा नाव नको आपल्याला, जे आपले प्रमाण आहे ना तेच. एक आमच्या एवढ्या शेतकऱ्यात पूर्ण आमच्याकडे व्हिडिओ असणार, आम्ही खोटे व्हिडिओ नाही टाकणार, खोटं बॅनर नाही टाकणार, काहीच नाही. आता माझा आता मी आता रोकी भाईचा बर्थडे केला सजाने 40,000 रुपये संपवले. हे पोरांना विचारा, एवढा धूमधामचा बर्थडे केला. पुन्हा लगेच 52 शेती झाल्या, तेव्हा 30 छापले, बॅक टू बॅक 52 वेळा गुलाल. दाखव बॅक पाहू शकता मित्रांनो, बॅक टू बॅक 52. आता 55 गुलालाचा रॅली काढली, 2 लाख रुपये संपवले. रॅली गावात, पूर्ण गावात रॅली काढली. आणि आता त्याचा बर्थडे पण केला आणि रॅली पण काढली ना. लगेच 8 दिवसात 1 पिढ्या नेला होता त्याला. सो मित्रांनो एवढं म्हणजे 1-1.5 महिन्यात एवढं त्याच्यासाठी मी एक एन्जॉय केला. म्हणजे एवढं होऊन सुद्धा, एवढा खर्च करून सुद्धा कधी सोशल मीडियावरती जास्त नाही. आणि मी सुद्धा इंस्टाग्राम वरती बघितलं, मी सुद्धा एवढा काव्य मधुरा चॅनेलला आज आपण ओळखता, आज मी अड्ड्यात असतो, एवढ्या शर्यती बघितलं, पण मी सुद्धा म्हणजे रॉकी बैलाबद्दल तिथे नाही जाणवलं, कारण त्यांनी तेवढं सोशल मीडिया मार्फत त्याला येऊनच नाही दिलं. त्यांनी फक्त त्यांची हौस, मजा आणि पाठराखीसाठी जे त्यांना आवडतं त्यांच्यासाठी सर्व काय केलं. एवढं काय मोठं नाव कमवलं आज त्या बैलाने. आज मी प्रयत्न केला की ह्या रॉकी बैलाची मुलाखत आपल्या चॅनेल मधून यावी. आणि प्लीज मित्रांनो, जर असे बैल आपल्या मुंबईमध्ये आहेत, ते पुढे येण्यासाठी मदत तुम्हीच करू शकता. जितक्या प्रमाणे तुम्ही व्ह्यूज द्याल रॉकी बैलाला, तो तिथपर्यंत पोहोचेल. आणि नक्कीच हा रॉकी 8787 आपल्याला घाटावरती सुद्धा दिसणार. सध्या नियोजन नाही त्यांचं, पण बघू, त्यांचा विचार चालू आहे, प्रयत्न आहेत आमचे, फुल प्रयत्न आहे. आता समोर दुसरे दादा आहेत आपले. दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा. धीरज पाटील. रॉकी बैलाबद्दल काय बोलू शकता? आणि मला जाणून घ्यायचं, तो इन्स्टाचा आयडी आहे रॉकीचा, तो कोण हँडल करतो? तो मोठा मुलगा आहे दादाचा, तो चालवतो, त्यामार्फतच मी इथे आलोय. काय बोलू शकता आपला रॉकी 8787? काय बोलणार, बोलू तेवढं कमी आहे.
काय आतापर्यंत म्हणजे तो तुमच्या जसं दावणीला आला तर आतापर्यंत त्याने जे नाव केले ते तुम्ही कधीच सोशल मीडियावरती जाणून नाही दिलं, फक्त इंस्टाग्राम वरती. तर त्यामागचं कारण कारण काय जिंकला व्हिडिओ बनवतो टाकायचं तिथंच खोटं ना टाकायचं. अजून काय बोलायचं रॉकी बैलाबद्दल? दिसायला खूप उंच वाटपण आहे. दोनदा घेतलं आता खूप खूप उंच होता. मग याला कधी कसं असतं माहिती आहे, बैलाचं कधी कधी वजन वाढतं, वजन कमी होतो, मग खाण्यामध्ये कधी चेंजेस होतात का? नाही आहे तसंच आहे. आहे तसंच आहे, आहे. खाणं नेहमीप्रमाणे जसं नेहमीप्रमाणे दिलं जातो तसं दिलं जातो. सो मित्रांनो, आता आपण ज्या बैलाबद्दल सुद्धा जाणून घेत होतो, जो रॉकी 8787 च्या सोबत होता भारत, तर भारत बैलाचे मालक सुद्धा आलेत. दादा आपलं नाव सांगा. विनायक काशीनाथ भोईर. दादा, आताच मी दादाकडनं ऐकलं की रॉकी आणि भारतची जोडी चिंचवलीच्या अड्ड्यात प्रथमतः त्यांची शर्यत झाली होती, एकत्र धावले होते दोघांनी. तिथून जो विजयाचा गुलाल घेतला, आतापर्यंत तो गुलाल घेत आला, 55 गुलाल घेतला. आणि दादांना मी विचारलं सुद्धा होतं की भारत आणि रॉकी जर एवढा गुलाल करतोय, त्यांना फोन आले होते का एकमेकांचं, पण अजूनपर्यंत दुसरे पेरे केले नाही. या जोडीबद्दल काय बोलाल दादा? जोडी पळायचं आमची सारखी भाऊ, त्यामुळे आम्ही पेरे करीतच ना दुसरं. दादा, रॉकीचं जसं मी आता दादांकडनं जाणून घेतलं, भारत बैलाबद्दल बोला ना. भारत बैल कुठून घेतला होता, कुठून खरेदी केला होता? चाकणच्या बाजाराची. कितीला खरेदी झाला होता दादा? तो आम्हाला पडला 32 ला, घरपोच 35 परत पडला 1000. आणि दादा काय म्हणून खरेदी केली होती त्याला, काय बघितलं त्याच्यात असं? आम्ही काय एकदम सिंगल पाशीचा बोलून आणला होता, हा. चालो अगर ना चालो अशी इच्छा मध्ये आणला होता. तेव्हा किती वर्षाचा होता तो? तो असे जमतम 4-5 वर्षाचा असेल. 4-5 वर्षाचा असताना. मग दादा, जेव्हा तो आपल्या मुंबईमध्ये आला त्याने पहिला गुलाल चिंचवलीच्याच अड्ड्यात घेतला का त्याच्या आधी? ना त्याच्या अगोदर आम्ही 10-12 शर्ती हारलो होतो. पण हा. त्याच्यानंतर आम्ही कोलवाल्यांचा बैल टाकला, तिथून गुलाल भेटला, तिथून गुलाल पडलाच नाही. म्हणजे त्याला असा जोड भेटला भारतला, बरोबर मॅच होणारा रॉकी, मग तिथून तो एकही शर्यत झाला नाही. आणि आता ही जोडी कधीच फुटणार नाही. मित्रांनो, आताच आपण दादांशी बोललो की आपल्याला मुंबई प्रमाणेच घाटावरती सुद्धा रॉकी 8787 आणि भारत दिसेल का? दादाने सांगितलं भारतचं काही सांगता नाहीत, पण आमच्या मुलांची इच्छा आहे की रॉकी घाटावरती जावं. तर दादांशी सुद्धा जाणून घेऊया दादा की रॉकी आणि भारत दिसेल का आपल्या घाटावरती? त्या भविष्यामध्ये बघू ना काय करायचं ते. म्हणजे सध्या तुमचा सध्या तर नाही, सध्या त्यांचा विचार नाही. दादाने सांगितल्याप्रमाणे सध्या त्यांचा विचार नाही. मुंबईमध्येच त्यांचा जम बसलाय, तो मुंबईमध्येच जम असून. आणि इन फ्युचर कधी वेळ आली तर मग तेव्हा रॉकी आणि भारत दिसेल का? हा दिसेल ना, नक्कीच दादा. दादांना सतत फोन येतात, तर दादांची आता आपण रजा घेऊया आणि आपण पाठराखींकडनं आज संवाद साधूया आणि काहीकडनं सुद्धा 2 शब्द बोलून घेऊया. दादा नमस्कार. चालेल. मित्रांनो, जितकंच बैल मैदानात धावतो त्याच्या पाठीमागे ज्यांची मेहनत असते असे खूप सारे पाठराखे आपल्या समोर आहेत. त्याच्यातल्या एक दादांशी आपण संवाद साधूया. दादा, काय बोलायला रॉकी बैलाबद्दल आणि त्याच्या मागची तुमची मेहनत काय असते? रॉकी असा बैल आहे का असं कोणाला जवळ पण नाही घ्यायचं. पहिले मला खूप जवळ घ्यायचं, आता मी जवळ येत नाही. कधी जॉबच्या ह्याच्यात जर सुट्टी भेटली तर येतो मी कधी पण आता जॉब सुटलाय तर यायच जवळ असतो, आता जवळ घेतो. कसा आनंद आहे, म्हणजे तो सर्व 55 शर्यत जिंकला, अजूनपर्यंत हारला नाही आणि अशा मला वाटतं मुंबईमध्ये हा एकमेव बैल असेल, तर कसा वाटतंय? खूप आनंद होता आम्हाला. आता एका आमची इच्छा आहे का दादांनी आम्हाला घाटावर नेऊन त्याला पालवा. आता मी नुकताच 2 दिवसापूर्वी व्हिडिओ बघितला, 1-2 दिवसापूर्वी एकविरा आईच्या दर्शनाला आपला रॉकी आणि भारत बैल गेला होता. काय कारण होतं असं का? आता आमची पण इच्छा होती का एकवीरला बैल न्यावा दादाने, तर दादाने आमचा ऐकला ना एकवीरला घेऊन गेला. नक्कीच दादा. आणि त्याच्या पाठीमागे तुमची काय सेवा असते? आमची सेवा खूप असते ना. आतिश असा आहे दादाचा मुलगा, त्याला खूप सपोर्ट असतो बैला. आता नियोजन बाकी सांभाळणे सह तोच करत असतो. चला, आता आपण भरपूर पुरुष मंडळीकडनं माहिती घेतली रॉकी बैलाबद्दल. आता एक ताई सुद्धा त्यांच्याशी थोडं संवाद साधूया की त्यांना कसं वाटतं रॉकी बैल त्यांच्या दावणीला आल्यावर. इतका बैलगाड्याचा नाद आता पूर्ण महाराष्ट्राला लागलाय आणि आज ज्यांच्या दावणीला रॉकी बैल आलाय अशा ताईकडनं जाणून घेऊ त्यांना कसं वाटतं रॉकी बैल त्यांच्या दावणीला आल्यापासून. सर्वप्रथम ताई, आपलं नाव सांगा. सृष्टी बलिराम पाटील. कसं वाटतंय आपल्या दावणीला रॉकी 8787 आला आणि हा नाव करतोय? खूप बरं वाटतंय. काय बोलाल, 2 शब्द काय बोलाल रॉकी बैलाबद्दल? जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. नक्कीच. कधी त्याच्या जवळ गेलाय तुम्ही? हो, हात लावून वगैरे देतो तुम्हाला? देतं. कधी गोजर ते असं? हा. आणि मग तुम्ही देखभाल कसं करता जर हे नसले कोणी तर त्याला खाण्याचं वगैरे असं तुम्ही कधी करता का त्याला? खायला मीच टाकते. तुम्हीच टाकता का?
तो काय आवडीने खातो? चारा. सो अशा पद्धतीने महिलांचा आपण मागच्या अड्ड्यात पण बघितलं तर महिलांचा तितकाच प्रतिसाद मंचावरती सुद्धा असतो आणि शर्यती पाहण्यासाठी सुद्धा असतो. आणि जरी आपला रॉकी बैल शर्यती अड्ड्यामध्ये गेला कधी यांना सहभाग नसेल घेतला तर तुम्ही टीव्हीवरती तर नक्कीच बघत असेल शर्यत आपला बैल कसं आहे. सो मित्रांनो अशा पद्धतीने हा रॉकी बैल आपल्या चॅनल मार्फत प्रदर्शित झाला. नक्कीच हा रॉकी बैल आतापर्यंत म्हणजे शर्यत हारलाच आणि तो नक्कीच असंच कारकिर्दी करत राहील आणि नक्कीच तो घाटावरती जाऊन सुद्धा रॉकी 8787 आपल्या बुर्दुल गावाचं नाव रोशन करेल आणि तो रोशन नाव करतोयच आता मुंबईमध्ये. सो तो आता नावारूपाला नक्कीच आपल्या चॅनल मार्फत येईल. सो सर्वांशी बोलून दादा तुमच्याशी सुद्धा बोलून बरं वाटलं आणि तुम्ही म्हणजे कधी युट्यूब मार्फत रॉकी बैलाची व्हिडिओ कधी प्रसारित केले नाही, तुम्हाला तो आवडच नाही, म्हणजे आपला जो बैल आहे तो आपल्यापर्यंत मर्यादितच ठेवला. पण आज आपल्या चॅनल मार्फत तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. म्हणजे मी मित्रांनो ऍक्च्युली मला इंस्टावरती बघितलं होतं दादानी बोललं तुम्ही आलो ना, तर मी कॉन्टॅक्ट केलं नाही कोणाला, मी डायरेक्ट आलो. मला माहिती होतं बुर्दुल आपला मथुर आहे, बुर्दुल गावात एनडी शेठ पाटील यांचा रायफल 8181 आहे. सो मला माहिती होतं बुर्दुल गाव म्हणून मी आलं, म्हटलं चला मुलाखत दिली तर घेऊया आपण. चॅनलवरती नव्हतं पण दादानी मोठ्या मन दाखवून ही मुलाखत दिली, त्याच्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. आणि नक्कीच या बैलाला तितकंच प्रेम द्या तितकं तो आज मैदान गाजवतो. मित्रांनो बुर्दुल गावात जो रॉकी बैल 8787 नाव करतो ही पूर्ण पाटील परिवार फॅमिली आहे, पाहू शकता. आणि खास करून हे जितेश पाटील दादा आहे ना, या बैलासाठी जॉब सोडलाय. तो ऑन कॅमेरा होता पण तो बोलायला थोडासा त्याला सुचत नव्हतं नक्की काय बोलायला. पण मला नक्की सांगावंशी वाटतं की बैलामागे प्रेम किती असतो ना मित्रांनो. त्याने जॉबसुद्धा सोडला आणि तो बैलाचे आता सेवा करण्यात मग्न आहे. सो अशी ही पाटील परिवार बुर्दुल गावातील ज्यांच्या बैलाने नाव केला रॉकी बैल, त्याच्या पाठी सदैव हे पाटील परिवार उभे आहेत. सो चला आता पण ही मुलाखत इथेच संपवणार आहे.